स्टुडंट्स, आपण चॅप्टर दुसरा लॉजिक गेट्स हा टॉपिक पाहत आहोत. त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण बेसिक गेट्स, डिराइव्ड गेट्स जसं की अँड गेट, नॉट गेट, नॅन्ड गेट, ऑर गेट, त्यानंतर एक्सॉर गेट हे सगळे गेट्स पाहून झालेले आहेत. त्यानंतर आपण डिमॉर्गन्स थिअरम्स हा टॉपिक पाहिलेला आहे. त्यानंतर आपण नॅन्ड गेट किंवा नॉर गेट ॲज अ युनिव्हर्सल गेट हाही टॉपिक आपल्याला पाहून झालेला आहे. आजच्या टॉपिकमध्ये आपल्याला पाहायचं आहे की हाफ ॲडर किंवा ॲडर्स आपल्याला हा टॉपिक चालू करायचा आहे. त्याच्यामध्ये आपण पहिला टॉपिक घेतो आहे हाफ ॲडर. ठीक आहे. आता हाफ ॲडर म्हणजे काय किंवा हा ॲडर किती बीटची ॲडिशन करतो, कशी ॲडिशन करतो, तर बीट्स, बाईट्स, निबल ह्या बेसिक गोष्टी आपण सगळ्यात अगोदर समजून घेऊयात. ठीक आहे. तर आता आपण लॉजिक गेट्स किंवा पेपर 2 पाहतो आहे. त्याच्यामध्ये आपण डिजिटल सगळ्या गोष्टी पाहतो आहे. तर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक तर 0 आणि दुसरं आहे 1. मग यापैकी एक लक्षात घ्या, यापैकी एक म्हणजे एक तर 0 असेल किंवा 1 असेल तर याला आपण काय म्हणू शकतो, एक बीट असं म्हणू शकतो, 1 बीट. ठीक आहे. 0 असेल तर 1 बीट, 1 असेल तर 1 बीट. म्हणजे दोघांपैकी समजा फॉर एक्झाम्पल एकच बीट असेल 0 तर त्याला आपण काय म्हणणार, एक बीट. समजा 0 जर असं लिहिलं तर त्याला तुम्ही काय म्हणणार, 2 बीट. समजा मी असं म्हटलं की 0 0 1 1 काही पण असेल म्हणजे 0 आणि 1 फॉर्मॅटमध्ये जर आकडे असतील 4, किती आहेत, 1 2 3 4, बरोबर. तर मग त्यातला इकडचा MSB असतो. MSB म्हणजे त्याची व्हॅल्यू खूप जास्त आहे. LSB म्हणजे काय, लिस्ट सिग्निफिकंट बीट. MSB म्हणजे काय, मोस्ट सिग्निफिकंट बीट. मोस्ट सिग्निफिकंट बीट म्हणजे काय, त्याची व्हॅल्यू खूप जास्त आहे. जसं की आपण फॉर एक्झाम्पल आपल्या डेसिमल नंबरमध्ये बघतो. डेसिमल नंबरमध्ये आपण घेतला एखादा शब्द किंवा 1020 रुपये, बरोबर. त्यातल्या ह्या 20ची व्हॅल्यू काय आहे, दशक स्थानी आहे आपण असं म्हणतो, बरोबर ना. 10 त्याची व्हॅल्यू आहे, इंटू 10, बरोबर ना. 2 × 10 अशी त्याची व्हॅल्यू आहे. याची व्हॅल्यू काय, 0 × समथिंग 100, राईट. देन हा जो एक आहे त्याची व्हॅल्यू काय आहे, 1 × 1000. आलं का लक्षात. म्हणजे काय, तर हा याची जी व्हॅल्यू आहे ती कशी आहे, खूप जास्त आहे. म्हणजे तुम्ही त्याला काय म्हणणार, MSB. आणि याला काय म्हणणार, हा जो काही 0 आहे त्याची व्हॅल्यू काय आहे, 0 × 1 म्हणजे काय, एकच स्थानाला आहे तो. म्हणजे तुम्ही त्याला काय म्हणणार, LSB. आले लक्षात. LSB कशाला म्हणायचं आणि MSB कशाला म्हणायचं, ज्या संख्येला जास्त व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूला तुम्ही काय म्हणणार, MSB. आणि जी छोटी व्हॅल्यू आहे त्याला काय म्हणणार तुम्ही, LSB. ठीक आहे. परत आपल्या मेन मुद्द्याकडे येऊयात. तर ह्याला तुम्ही काय म्हणणार, तर 4 बीट असं म्हणणार, बरोबर. याला काय म्हणणार, 4 बीट. आले लक्षात. 1 बीट काय असतं, 2 बीट काय असतं, 4 बीट काय असतं, आले लक्षात. मग समजा 2 बीट्स म्हणजे तो 0 0 असू शकतो, 0 1 असू शकतो, 1 0 असू शकतो किंवा 1 1 असू शकतो. आले लक्षात. तर त्याला तुम्ही काय म्हणणार, 2 बीट असं म्हणणार. त्याच्यानंतर 4 बीट कुठपासून कुठपर्यंत, तर 4 वेळा 0 पासून तर 4 वेळा 1 पर्यंत जाईल. मग 0 0 0 1 असेल किंवा 0 0 1 0 काही व्हॅल्यू असू शकते, 1 0 0 0 असू शकते. अप टू कुठपर्यंत, तर सगळे एक तर पॉसिबिलिटी काय असू शकते, एक तर सगळे 0 असू शकतात किंवा सगळे 1 असू शकतात किंवा त्यामधले कोणतेही असू शकतात. समजले सगळ्यांना. ठीक आहे. आता आपल्या मेन मुद्द्याकडे येऊया. आता एक बीट काय असतो हे तुम्हाला गोष्टी समजली की बाबा एक बीट म्हणजे काय असतं. असे ज्यावेळेस 4 बीट्स एकत्र येतात बघा, असे ज्यावेळेस 4 बीट एकत्र येतात म्हणजे 0 0 0 0 असेल किंवा 1 0 0 0 असेल किंवा एनिथिंग काही पण असेल पण 4 बीटमध्येच असते. ठीक आहे. 1 1 1 0 असं काही पण असेल. ठीक आहे. तर ह्याला काय म्हणायचं, 1 निबल. काय म्हणायचं, 1 निबल. ठीक आहे. एक निबल समजला तुम्हाला. शक्यतो निबल आपण 4 बीट हा शब्द वापरतो, निबल शब्द वापरत नाही. पण समजा MCQs टाईपमध्ये जर क्वेश्चन विचारला तर लक्षात असू द्यात, 4 बीटला काय म्हणतात, एक निबल असं म्हणतात. ठीक आहे. असंच समजा जर 8 बीट असेल, किती, 8 बीट ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस त्याचा तयार होतो एक बाईट. ठीक आहे. 1 बाईट. बघा आपण तुमचं मेमरी कार्ड असेल, फोन असेल, मोबाईल असेल, जे काय असेल ते, किंवा ज्याच्यामध्ये मेमरी ही गोष्ट असते
मग आता कम्प्युटर असेल, त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये मेमरी नावाची गोष्ट असते. मग स्मार्टवॉच असेल तर त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की एक सॉन्ग किंवा एक गाणं, एखादं मूवी असेल तर तो 500 वगैरे MBचा असतो, बरोबर. आपण म्हणतो MB किंवा KB. एखादं गाणं असेल किंवा एखादा व्हॉट्सअपचा फोटो असेल तर तो 125 KB वगैरे वगैरे असा असतो. मग हे KB MB म्हणजे काय रे, तर मेगा, बरोबर. आणि मेगा बीट्स नाही बरं का, काय असतो, आपण म्हणतो मेगा बाईट. इथे काय, किलो बाईट. आले लक्षात. बीट्स नाही तर बाईट. बाईट म्हणजे काय, तर त्या एका बाईटमध्ये किंवा एका, आता इथे बघा किती येतो, 500 मेगा बाईट. मग किती बीट्स असतील त्याचं कन्व्हर्जन इंटू काय करायला लागेल तुम्हाला, इंटू 8, इंटू 10 झालं तिथं रॉंगली, इंटू 8. तर त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला कशात भेटेल, बीट्समध्ये. आले लक्षात. तर तो हा वाला बाईट, हा जो बी आहे तो बाईटचा आहे. आणि ते एका बाईटमध्ये किती बीट्स असतात, तर 8 बीट्स असतात. समजलं तुम्हाला. 1 बीट, 4 बीट, 8 बीट, 1 निबल. आले लक्षात सगळ्यांना. 1 निबल म्हणजे काय, तर 4 बीट. 1 बाईट म्हणजे काय, तर 8 बीट. समजलं आहे. तर आता आपल्या हाफ ॲडर घेऊया. असा आपला हाफ ॲडर, आपल्याला हाफ ॲडर का म्हणायचं ते आपण नंतर समजून घेऊया. तर असा हा हाफ ॲडर हा काय करतो, तर 2 बीटची ॲडिशन करतो. किती बीटची, फक्त आणि फक्त 2 बीटची ॲडिशन करतो. आता हा चॅप्टर आपण कोणत्या टॉपिकमध्ये बघतोय, कोणत्या चॅप्टरमध्ये बघतोय, तर लॉजिक गेट्स. कारण का, लॉजिक गेट्सनेच किंवा गेटच्या साह्याने, मग लॉजिक गेट्स खूप सारे, जसं की अँड गेट, ऑर गेट, एक्सॉर गेट, नॉट गेट वगैरे वगैरे, यांच्या साह्याने आपण काय तयार करणार आहे, तर ॲडर तयार करणार. त्याचं उत्तर हे 0 किंवा 1मध्ये असू शकतं. आलं का लक्षात. मग आता बघा तो काय करतो, 2 बीटची ॲडिशन करतो. ठीक आहे. चला तर मग आता आपण एक एक्झाम्पल घेऊयात. आपल्याला सगळ्यात अगोदर एक्झाम्पल समजण्याच्या अगोदर आपल्याला ॲडिशनचे रूल्स माहीत असणं गरजेचं आहे. ॲडिशनचे रूल्स काय सांगा बरं. 0 अधिक 0, 0 अधिक 0 किती होतात, 0 अधिक 0 0, बरोबर. आता याच्या ज्यावेळेस आपण ॲडिशन करतो त्यावेळेस 2 गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला लागतात. एक असती सम आणि एक असती कॅरी. कॅरी म्हणजे हातचं घेतो ना आपण, बरोबर. आपण डेसिमलमध्ये घेतो. जसं की फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं 12 अधिक 19, ज्यावेळेस आपण असं 2 अधिक आपण ॲडिशन करतो ना, एक स्थानाचे ॲडिशन करतो. 9 अधिक 2 किती झाले, 11. मग हातचा गेला 1, त्या टाईप. ठीक आहे. म्हणजे आपल्याला कॅरी म्हणजे हातचा आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. तसंच दुसरा जो रूल आहे तो रूल आहे 0 अधिक 1, किती ॲडिशन येईल, तर त्याची ॲडिशन येते 1. कॅरी येत नाही, इकडे सुद्धा येत नाही. तिसरा रूल आहे 1 प्लस 0. 1 प्लस 0चा आन्सरसुद्धा 1 येतं, मात्र कुठेही कॅरी दिसत नाही आहे. चौथी ॲडिशन नीट लक्षात घ्या, 1 प्लस 1. आता इथं तुम्ही मला 1 प्लस 1 2, पण 2 नसते आपल्याकडे. काय, एक तर 0 किंवा 1, ह्या 2च गोष्टीमध्ये आपल्याला मानायचं आहे. मग 1 प्लस 1 इथे तुमचा कॅरी येतो 1 आणि ॲन्सर येतं 0. ही प्रोसिजर लक्षात ठेवा. तुमच्या हे लक्षात राहणार आहे. 0 प्लस 0 0च असतं. 0 प्लस 1 1, 1 प्लस 0 1 आणि 1 प्लस 1 ही जी काही शेवटची कंडिशन सांगितली 1 प्लस 1, त्यावेळेस लक्षात ठेवा कॅरी 1 येतो आणि ॲन्सर हे तुमचं 0 असतं. हा रूल्स आहेत. हे 4 रूल्स व्यवस्थित लक्षात ठेवा ॲडिशनचे. ठीक आहे. आता ह्या तुम्हाला 2 गोष्टी दिसल्या बघा, नीट बघा. 0साठी 0 0 ज्यावेळेस इनपुट असतं त्यावेळेस आउटपुट आलं 0. 0 प्लस 1 ज्यावेळेस आलं त्यावेळेस 1. त्यानंतर समसाठी मी बघतो, फक्त समसाठी मी पेन चेंज करतो. ठीक आहे. आता फक्त आणि फक्त सम बघा फॉर इनपुट्स काय आहेत, 0 0 0 1 1 0 आणि 1 1. जसं की आपण अँड गेट, नॉट गेट आणि या गोष्टींसाठी आपण घेतलं होतं इनपुट्स, बरोबर ना, ए बी या टाईप. ठीक आहे. तर समसाठीचं जे आउटपुट आहे ते जर तुम्ही पाहिलं तर तो जो काही टेबल आहे, हा जो काही ट्रूथ टेबल आहे, हा कोणता ट्रूथ टेबल, मी फक्त एवढाच म्हणतो, एवढा ट्रूथ टेबल कोणत्या गोष्टीचा आहे, नीट जर पाहिलं तर तुम्हाला एक्सॉरचा आउटपुट दिसेल. इथे कोणता आहे, एक्सॉरचा आउटपुट दिसतंय.
आणि जर तुम्ही कॅरीचं जर आउटपुट बघितलं तर कॅरीचं आउटपुट हे कसलं दिसतंय तुम्हाला, तर अँड गेटचं आउटपुट दिसतंय बघा नीट. जसं की 0 × 0 0, 0 × 1 0, 1 × 0 यांचा गुणाकार काय येईल 0 आणि 1 × 1चा गुणाकार काय येतो 1. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली की हे जे समचं आउटपुट दिसतंय ते कोणत्या गेटसारखं आहे आउटपुट, तर XOR गेटसारखं आहे. आणि कॅरीचं जे आउटपुट दिसतंय ते कोणत्या गेटसारखं आहे, तर अँड गेटसारखं आहे. बरोबर. म्हणजेच आपण इथे जो काही लॉजिक गेट्स बनवणार आहे किंवा हाफ ॲडरची एक सर्किट डायग्राम तयार करणार आहे, जी काही लॉजिक डायग्राम तयार करणार आहे, ती लॉजिक डायग्रामसाठी आपल्याला कोणते 2 गेट्स लागतील, तर एक XOR लागेल फॉर समसाठी आणि दुसरा अँड गेट लागेल फॉर कॅरीसाठी. बरोबर. आपल्याला त्याचं हार्डवेअर तयार करायचं आहे आता. चला तर मग आपण त्याचं हार्डवेअर तयार करूयात. बघा आता समजा त्याला 2 इनपुट्स असतील. आता 2च बीटचे ॲडिशन करतो आहे म्हणजे आपण समजा त्याला एक म्हणूया एक बीट आहे ए आणि एक बीट आहे बी. असे जर 2 बिट्स असतील तर त्याला 2 आउटपुट असतात, एक सम आणि एक कॅरी. तर कॅरीसाठी तुमचं जे आउटपुट येईल त्याच्यासाठी तुम्ही अँड गेट वापरणार. बरोबर. हा आहे तुमचा अँड गेट. त्याला तुम्ही ए आणि बी इनपुट दिलं तर तुम्हाला वाय काय भेटणार, ए × बी. बरोबर. आणि ज्यावेळेस तुम्ही त्याला XOR जोडणार त्यावेळेस हे जोडलेले आहे दोन्ही पण ए आणि बी, त्यावेळेस तुम्हाला वाय काय भेटणार, ए XOR बी. आले लक्षात. म्हणजेच काय, ज्यावेळेस तुम्ही इनपुट द्याल 0 0 त्यावेळेस इथे काय भेटेल तुम्हाला 0, इथे काय भेटेल 0. आणि त्या पद्धतीने 1 1 ज्यावेळेस द्याल त्यावेळेस काय भेटेल, इथे भेटेल कॅरी भेटेल 1 आणि ह्याचं उत्तर भेटेल 0. आलं का लक्षात सगळ्यांच्या. म्हणजे आपण ह्या ट्रूथ टेबलवरनं किंवा ॲडिशन्सच्या रूल्सवरनं सम आणि कॅरी फाइंड केलं. त्याच्यावरनं आपल्याला असं लक्षात आलं की जो समचं आउटपुट आहे ते म्हणजे XORचं आउटपुट आहे आणि कॅरी म्हणजे कसलं आउटपुट आहे, अँड गेटचं आउटपुट आहे. आणि ह्याच्यावरनं आपण ही जी काही लॉजिक डायग्राम आहे ती तयार केली. आणि हीच लॉजिक डायग्राम तुमची कशाची आहे, तर हाफ ॲडरची आहे. म्हणजे काय, तर तुम्ही हाफ ॲडर तयार करू शकता बाय युझिंग लॉजिक गेट्स. म्हणजे आपण फक्त एक अँड गेट वापरायचा आणि एक XOR गेट वापरायचा की तुम्हाला आउटपुट कशाचं भेटणार आहे. या ठिकाणी इथे जे आउटपुट भेटेल ते कशाचं भेटणार आहे, तर हे भेटणार आहे कॅरीचं, म्हणजे तुमची जी काय हातचा येईल त्याचं. आणि इथे तुम्हाला आउटपुट भेटणार आहे फॉर समचं. म्हणजे XORच्या आउटपुटला तुम्हाला समचं आउटपुट भेटेल, अँड गेटच्या आउटपुटला तुम्हाला कॅरीचं आउटपुट मिळेल. समजलं आहे सगळ्यांना. तर अशा पद्धतीने हा जो काय हाफ ॲडर आहे तो किती बिटची ॲडिशन करतो, 2 बिटची ॲडिशन करतो. आणि ते आपण लॉजिकली डायग्रॅमने तयार केलेलं आहे. आपण ज्यावेळेस सर्किटमध्ये जे प्रॅक्टिकल ज्यावेळेस करूयात त्यावेळेस तो हा काय करेल, आपल्याला इनपुट भाग आपण फक्त चेंज करायचं. ते स्विचेस असतात 0 0 म्हणजे स्विचला 0 द्यायचं, 0 द्यायचं, 1 द्यायचं, जे काय असेल 0 0 0 1 1 0 1 1 या पद्धतीने इनपुट द्यायचं. आणि या इथे तुमचा LED असतो. हा LED ऑन झाला, इथे पण LED असतो. जर LED ऑन झाला तर 1 आउटपुट, LED जर काहीच आउटपुट नाही म्हणजे ग्लो नाही झाला तर तो 0 आउटपुट. अशा पद्धतीने आपण ते चेक करत असतो तो हाफ ॲडर कसा वर्क करतो ते. समजलं आहे सगळ्यांना. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी आपला हाफ ॲडर हा टॉपिक इथे संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला फुल ॲडर हा टॉपिक चालू करायचा आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण भेटूयात फुल ॲडर.